मी अश्विनी परमेश्वर घोडके। आज माझा वाढदिवस आहे। त्या निमित्ताने आम्ही 2-3 दिवसापासून घरामध्ये ठरवलं होतं की आपण इतर खर्च करीत बसण्यापेक्षा त्यापेक्षा आपण शेतामध्ये 10-20 झाडं का होईना पण लावून वृक्षारोपण करू। तसेच आम्ही आज ठरवल्याप्रमाणे शेतामध्ये जाऊन 10-20 झाडे चिंचाचे, 10-20 झाडे जांभळाचे अशा प्रकारचे 4-5 प्रकारचे झाडं लावून वृक्षारोपण केले आहे। मी समाजसेवक परमेश्वर रामचंद्र घोडके। आज माझ्या धर्मपत्नी अश्विनी परमेश्वर घोडकेचा वाढदिवस होता। आमच्या कुटुंबाने एक सामाजिक चळवळीत काम करणारे कुटुंब आहे। त्या कुटुंबाने एक असा संकल्प केला की एक वाढदिवसाचे काहीतरी आपण समाजात असं एक वेगळी काहीतरी दिशा दाखवू, त्यातून काही समाजाची काहीतरी गोष्टी करू। या निमित्ताने आज आम्ही आमच्या स्वतःच्या शेतात वृक्षारोपण केलं आहे। आज आम्ही आंबा, चिंच, मोहाचे, वडाचे, पिंपळाचे, शिवणीचे अशा पद्धतीचे 50 झाडं लावली आहेत। त्या 50 झाडं हेच लावण्याचं नेमकं उद्दिष्ट असं होतं की हे झाडं मोठे होतात। हे आम्ही पडीक जमिनीच्या बांधावर लावले आहेत। हे झाडं मोठे होतात आणि यापासून पशु पक्ष्यांना उन्हाळ्यात खाद्य होतं आणि ते त्यांच्यापासून ते जगू शकतात। कारण समाजात ज्यावेळेस वागतो त्यावेळेस सर्पमित्र, प्राणीमित्र म्हणून आम्ही काम करतो। मग त्यांचं संगोपन करणं ही आमची थोडी जिम्मेदारी आहे। त्या निमित्ताने आम्ही हा एक समाजाचा संदेश दिला आहे। त्याचबरोबर आज जर आपण पाहतात तर इतकी उष्णता वाढते की 45 डिग्री सेल्सिअस तापमान होतंय। आज आपण आपत्त्यांसाठी गाड्या घोड्या भयंकर बॅलन्स करून घेऊ शकतो, ठेवू शकतो, हे मान्य आहे। पण त्याचबरोबर ही निसर्गदत्त संपत्ती जपणं आणि वाढवणं काळाची गरज आहे। म्हणून आज आम्ही या वाढदिवसा निमित्ताने वृक्षारोपण केलं आहे। तसं पाहता आम्ही कुटुंबात 5 माणसं आहेत। कारण मी माझ्या आईच्या घरात राहतो, आई समेत माझे 2 मुलं, पती पत्नी, आम्ही 5 माणसं आहेत। आणि आमच्या 5ही माणसाचा वाढदिवस हा जून ते नोव्हेंबर या महिन्यातच येतो। त्याच्यामुळे आम्ही प्रत्येकाच्या वाढदिवसाला 50 झाडं लावायचा एक आमचा संकल्प आहे। झाडं आमच्या शेतात लावण्याचा मुख्य उद्दिष्ट असा आहे की सांघिक खेळात जिम्मेदारी दुसऱ्यावर ढकलत येते, पण हा वैयक्तिक खेळ आहे। कारण हा आमच्या कुटुंबात आम्ही झाडं लावत आमच्या आधी, त्याच्यामुळे हे जगवणं ही आमची नैतिक जिम्मेदारी आहे। त्याच्यावर आम्हाला कधी मागे होता येत नाही, ती आम्ही केली। त्याचबरोबर आजची जी पावसाची अवस्था तुम्ही पहा, पाऊस पडतो तर एकाच ठिकाणी पडतो, इतका पडतो की नासाडी होती। काही ठिकाणी पाऊसच पडत नाही। ही समतोल राखण्यासाठी, जीवजंतू जगवण्यासाठी आणि त्यासाठी आम्ही हे वृक्षारोपण केले। त्याचबरोबर तुम्हाला आणखीन एक सांगायचं, जर आपण वृक्षारोपण करीन शासन, पाहिन शासन ही जर पाहत आहोत आपण, तर 1972 पासूनची जर वृक्षारोपणाची जर आकडेवारी आपण महाराष्ट्रात बघितली तर प्रति 5 ते 8 फुटावर एक वृक्ष लागवडीची नोंदी आता नवे तिथं। आणि आज पाहायचं म्हणलं तर 1-1 किलोमीटर मध्ये सुद्धा मोठा वृक्ष किंवा मोठमोठा वृक्ष दिसत नाहीत। म्हणजे कागदावरचे घोडे आणि शासनावर जर आपण डेफिनेट थांबलो तर निश्चित आपण आपल्या पुढच्या पिढी बरबाद करणार होतो। त्या पिढींना उष्णतेपासून, अग्नीपासून, पावसापासून ह्या गोष्टीपासून धोका आहे आणि त्यांचं जीवन व्यस्त होणार आहे, जगणं त्यांना मुश्किल होणार आहे। त्याच्यामुळे आजच झाडं लावणं करायची गरज आहे। आजच झाडं लावणं ही वृक्ष लागवडीची योजना ही घराघरात, कुटुंबात आणि बांधापर्यंत पोहोचणं करायची गरज आहे। आणि तो एक मेसेज घेऊन आज आम्ही याची सुरुवात माझ्या कुटुंबापासून केली आहे। आणि उद्या समाजाला माझी एक विनंती, समाजसेवकांना, जर भविष्यात आपल्या बच्चे, आपले नातवंड सुखी समाधानी जगताना पाहिजे असतील तर किमान एका एकरमध्ये 20 झाडं लावणं करायची गरज आहे। आणि ते प्रत्येकाने 20 नाही तर मी म्हणतो 5 का होईनात पण लावावेत आणि त्यांचं 100% संगोपन करावं, तर आपल्या पुढच्या पिढ्या सुखा समाधानी जगू शकतात आणि आपण सुखाचा श्वास घेऊ शकतो। अन्यथा पृथ्वीच्या तापमानानुसार आपण अधोगतीकडे चाललेली वाटचाल आहे आणि शासनाच्या भाषेवर थांबून जमणार नाही। त्याच्यामुळे आपण हे जे आपले जे घरगुती उत्सव असते तर हे वृक्षारोपण करून साजरे करणं ही काळाची गरज आहे। धन्यवाद।